माझे नाव समीर भिका कंगले, देवतोरणे बुद्रुक या ठिकाणावरून मी आलेलो. दादांची मला एकदा भेट झाली, कारण मी जवळपास 5 वर्ष ह्या आजाराशी झुंजत असताना मला अचानक अशा ठिकाणी कळाले की दादा खूप मदत करतात गरिबांना, किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांच्या उपचार चालू आहेत. दादांनी मला मेडिकल हॉस्पिटलसाठी 1 लाख रुपये उपलब्ध करून दिले व माझा आता आजार जवळपास 80% पूर्ण झाला. रात्रीचा मला माझ्या पोटामध्ये जखम आहे. जवळपास मी 5-6 वर्ष या आजाराशी झुंजत असताना मला हॉस्पिटल उपलब्ध नव्हतं. रात्रीचे मी 2 वाजून ते पहाटे 5 वाजू कधी मला गाडी उपलब्ध करून मला खेडला जाऊन इंजेक्शन वगैरे ॲडमिट करायचे. ॲडमिटसाठी जवळपास 10,000 ते 15,000 रुपये खर्च लागायचा. त्या टायमालाच 2-3 दिवस माझी सुट्टी व्हायची. काम नसल्यामुळं सुट्टी राहायची जास्त, त्याच्यामुळे मला कामावर घेत नसे कोणी. आणि दादांनी मला असंच अचानक बाहेरून कळले की दादा मदत करतात म्हणून. त्याच्यामुळं मी आजाराशी लय झुंज दिली. म्हणजे प्रत्येक मला एवढा त्रास व्हायचा, माझी जखम दुखायला लागली का मला उलट्या जास्त प्रमाणात व्हायच्या. उलट्या जास्त प्रमाणात झाल्या की जवळपास 1 ते 2 लिटर पाणीच अंगानं शरीरातून बाहेर यायचं. त्यामुळं अशक्तपणा जास्त प्रमाणात वाढायचा. त्यामुळं मला अशक्तपणा असल्यामुळे हॉस्पिटल डायरेक्ट ॲडमिटच व्हावं लागायचं. मला असं कळलं की दादा गोरगरिबांना मदत करतात. त्यामुळं मी एके दिवशी जनता दरबारला हजर झालो. आणि हजर झाल्यानंतर दादाने मला स्वतःच्याच ॲम्ब्युलन्समध्ये मला मेडिकल हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि तिथं माझा उपचार केला. 4 ते 5 दिवस मला तिथं ॲडमिट करून ठेवलं. आणि जवळपास 1ही रुपया नाही खर्च करता मला दादांनी तिथं ॲडमिट केलं. आणि तिथून सुटका करून मला घरी पण सोडण्याची हे केलं. घरी पण सोडलं त्यांनी. त्याच्यातून आता पुढं 1 महिन्यानंतर मला ऑपरेशनची गरज आहे. तेव्हा दादा म्हणले परत ऑपरेशनसाठी मी तुझा पूर्ण खर्च करीन, त्याची खर्चाची काही काळजी करू नको. त्या पुढील वाटचालीसाठी दादांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझ्या कंगले कुटुंबियाकडून दादांना कोणत्याही अडचणीसाठी आमचा घरचा पाठिंबा राहील. धन्यवाद.